बोर्डवर दिसत असणारे क्वेश्चन बघा तुम्ही बऱ्याच वेळेस कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये बघितलेले असतील, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलं जाणार आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. तर यामध्ये बघा अतिशय सोपी ट्रिक्स आहे. तर काय करायचं बघा, सुरुवातीला बघा पहिल्या 3 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारलेली आपल्याला. तर यामध्ये काय करायचं बघा, एकूण संख्या किती आहेत त्या ठिकाणी 3, तर 3 लिहायचे. त्यानंतर 3च्या पुढची संख्या लिहायची, ती लिहायची बघा 4. त्यानंतर याला डिवाइड करायचं बघा 2 न, आणि याचा काय करायचं त्या ठिकाणी वर्ग. याला जर सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी बघा बे 1 बे बे दोन्ही 4. त्यानंतर बघा आतल्या संख्येचा जर गुणाकार केला 3 दोन्ही किती होणार 6, आणि 6चा वर्ग त्या ठिकाणी किती होणार 36. झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट परत बघा या ठिकाणी की एकूण संख्या किती दिलेली आहे, 5. तर 5 लिहिलेत, 5च्या पुढची संख्या लिहायची, यांचा गुणाकार लिहायचा, त्याला 2 न काय करायचं त्या ठिकाणी भागायचं, आणि त्यानंतर त्याचा काय करायचं त्या ठिकाणी वर्ग करायचा. तर या ठिकाणी बघा काय होणार बे 1 बे बे त्रिक काय होणार 6 होणार. त्यानंतर बघा आतल्या याचा जर गुणाकार केला तर 5 त्रिक 15, आणि 15चा वर्ग त्या ठिकाणी किती होणार 225. याच पद्धतीने बघा बोर्डवर 3 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. तर याचा आन्सर काय आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा, आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.